शिवलीलामृत 11वा अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेचे जन, ते शिवभजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, हरचन सदा शिवाचे. सौतमने शौनकादिकांप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, ते जगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सर्वुण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरुनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. सहा सहा कर्णी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परमपावन, इतिहास ऐका याविषयी. काश्मीर देशींचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजादायद भुसूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लांछन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदत्ते ऐसे लागिजे कामिनी. सुतसभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार. भक्त क्षमाशील शास्त्रज्ञ, सुरसफार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपे उदार पूर्ण. काय आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघासी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर, लेवविते वस्त्र अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्मचरितीची सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य, पाहाणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यांसिका नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेंची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परिते न सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्णद्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञान प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवे मनुष्य वागती अपार, तेसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृकवारे समग्र, जाळीले सत्र करून या. जनमेजये सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येची राहाविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक. विरंची सतटाऊनी क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. देवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पे केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक योगेंद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणिती. षोडशोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समस्त वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमर रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नाचडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर.
वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजी आणि समग्र आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गूढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोठे शोधहिता. यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊन नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराज छत्र. रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्मय रत्नपर्यंतक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश शय्या जिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस. दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन एकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्यांचे कौशल्य देखून सकल नृप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून भूपसभाग्य येती घरा. वेश्या असुनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे. परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवे शिवासी. याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे. एक भद्रसेना सावधान कुकुट मरकट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवला लीलामृत पुराण श्रवण तेही एकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे. महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगतीवरून त्यासही घडते शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते धवा. पूजा करून स्वहस्तकी त्यासी पैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गींची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होऊन आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सवेंचे त्यांनी देवलंग काढले. सूर्यप्रभेहुनी आगळे ते जवर्णिले नवजाय. लिंग देखून ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यगारी येऊन. मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारा वया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेसी लागनाग्न जन धावो लागले चहूकडून. एकची हाक झाली 30 सावध करी मदनारी. म्हणी अग्नी लागला उठ लवकरी. येरी उठली घाबरी तव वातात मज चेतला. तैशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून. कुकुट मरकट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती.
नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रति ते धवा. माझे दिव्यलंग आहे कै जतन, महानंदा घाबरी ऐकोन. वक्षस्थळ घेत बडवून, मने दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागरे बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण, लिंगाकारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाशपंते जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडांच्या. अति लाघवी उमारंग, जो भक्तजन भवभंग. उडी घातली सुवेग, ओम नमः शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा, बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान. महानंदेनी स्नान करून, भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून, उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रगटला कपाळ मोळी. दशभुज पंचवदन चंद्रमोळी, संकटी पाळी भक्ता ते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर. चिरी जुळजुळ वाहे नीर, भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयांचे शिरी, नीळकंठ खट्वांगधारी. भस्म चर्चिले शरीरी, जगचर्म पांगुरला. नेसला सेवाग्रांबर, गळा मनुष्य मुंडांचे हार. सर्वांग वेष्टित फणीवर, दशभुजा मिरवती. वरचेवरी कंदुक झेलित, तेवी 10 भुजा पसरून अकस्मात. महानंदेसी गेलुनी धरित, हृदय कमळी परमात्मा. मने झाला मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. ती मने हे नगर उद्धरून, विमानी बैसवे दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत. दिव्यरूप पावनी त्वरित, नगरासमवेत चालली. पावली सकळ शिवपदी, देते नाही आदी व्याधी. शुद्धा तुर्तुष विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैंची तेथे. नाही क्राम क्रोध द्वंद दुःख, मदमत्सर नाही निशंक. जेथीची गोड उदक, अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरतरूंची वने अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणींची धवलागारे, भक्ताकारणे निर्मिली. जेथे वसंता बोलते शिवदास, तेथे मास होय तयास. शिवपद सर्वदा विनाश, महानंदा तेथे पावली. हे कथा परम सूरज, पराशर सांगे भद्रसेनास. मने हे कुमर दोघे निशेष, कुकुट मर्कट पूर्वींचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून. त्याची पूर्वपुण्य करून, सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लाविती बहुतांस, उधरितील तुम्हाते. अमात्य सहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण. म्हणे तुकेन मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करीती. आयुष्याप्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाची पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस, प्राणाहुनी आवडे बहु. तुमच्या आगमने करून, स्वामी मज समाधान. तरी या पुत्रांचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी मी सत्य बोले न देख, परी तुम्हासी एकता वाटेल दुःख. हे सभा सकळिक, दुःखार्णवी पडेल पे. प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून, विशेषैशी ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण, झाली असता जाणपा. आजपासून 7व्या दिवशी, मृत्यू पावेल या समयासी. राव एकता धरणीसी, मूर्छा येऊनी पडियेला. अमत्यासहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले आहोळूनी. अंतःपुरी सखळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे. करुनिया हाहाकार, वक्षस्थळ पिटी नृपवर. मग रायासी पराशर, सावध करुनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर, ऐक ऐक सांगतो विचार. जे पंचभूते नव्हती समग्र, शशीमित्र नव्हते ते. नव्हता माया माय विकार, केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले सुरण जागर, अहम ब्रह्म म्हणून या. ते ध्वनी माया सत्य, तेथून झाले महत्त्व. मग त्रिविध अहंकार होत, शिवे इच्छे करुनिया. सत्वांशी निर्मिला पीतवसन, रजांश सृष्टी करता द्रुहीन. तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्गस्थित्यांत करविता. विदिसी मने सृष्टी रची पूर्ण, येरू मने मज नाही ज्ञान. मग शिवे लया लागून, चारी वेद उपदिशिले. चहू वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परमपावन.
त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन, त्याहुनी आणिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून त्रिशंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शनी जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग संप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गींचे देवदर्शन, त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन, याहुनी थोर नाही जाण. रुद्रमहिमा अगाध पूर्ण, किती म्हणून वर्णावा. रुद्रमहिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडून यम किंकर, रीते हिंडू लागले. मग यमे विधी लागे पुसून, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुर्तकवादी भेदी लक्षून, त्यांच्या हृदयी संचरली. त्यांची मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाऊन यमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुष्य होती, नाना रीती राचनी करा. शिवत होत विष्णू लहान, हरी विशेष हरगौन. ऐसे मन तिचे त्या लागून, आणूनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यांसी, कुंभी पाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारी. याकरिता भद्रसेना अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्यू दूरी होय साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुन, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण, शोनिबाळा करी सप्तदिन. राये धरली दृढ चरण, सद्गत होऊनी बोलत. सकळ ऋषी रत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगती ते बोलावून, आताचे आणि तो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावून, ज्यांची रुरानुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यास ध्यानयुक्त पडून, गुरुपासून जे आले. परदरा आणि परधन, ज्यांची वमनाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण, दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्य चालू न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणूनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन. सहस्र घट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले. स्वरधुनीचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्र पल्लव घालून. रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस, 7व्या दिवशी मांद्यानी आला चंडांश. मृत्यू समये येता धरणीस, माळा मूर्छित पडिला. एक मुहूर्त निचेष्टित, चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपून, सावध केला राजनंदन. त्यासी पुस्ती वर्तमान, वर्तले त्यांची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर. विकराळ दाढा भयंकर, नेत्र खादी रंगासारखे. तो मज घेऊनी जाता असता, चौघे पुरुष धावूनी आली त्वता. पंचवदन दशभुज, त्यांची साम्यता. कमळ भवांडी दुजी नसे, ते जैसे जैसे गबसती. दिगंततम सहारिती, भस्मांगी व्याघ्रांबर दिसती. दशहस्ती आयुधे, ते महाराज येऊन मज सोडविले तोडूनी बंधन. त्या काळपुरुषासी धरून, करीत ताडने गेले ते. ऐसे पुत्रमुखींचे एकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणांसी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गजत तये वेळे, देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंका गर्जे अवघ्यात थोर. मुखद्वयांची महासुस्वर, मृदंग वादे गर्जिती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भुंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्रानना धडकत भेरी, नादन माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे. षड्सळांनी शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमोलिक वस्तू अद्भुत, आणूनी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागे भांडारे, मुक्त केली राजेंद्रे. मनी आवडे तितुके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे हेची एकली मात. धनभार झाला बहुत, म्हणून सांडती ठाई ठाई.
ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझे असुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंध वदनी, की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी, की श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्चिले. की नृदेवासी सापडे चिंतामणी, की सुदेता पुढे शिराप्ती ये धावनी. तैसा कमलोद्भवनंदन, ते क्षणी नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन, उत्तान पादे कया धूर दयरत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण, वंदजे का सर्वांते. जो चतुष्टी काळ प्रवीण निर्मळ, चतुर्दश विद्या करतळाम. ज्यांचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडोनी, पुनः सृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नगनी, दंडे थाडील शक्राधिका. तो नारद देखोनी तेची क्षणी, कुंडांतुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी गार्हपत्य आवनी, उभे टाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधान सहित भद्रसेन. धावोनी धरिती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्यगंध दिव्य सुमनी, षोडशोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा टाके कर जोडुनी, म्हणे स्वामी अंते दिव्य द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले सा पूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव, दूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन, तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूसी पुसू लागला, शिवसुता एका ते. तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतासी भद्रसेन नंदन. त्यासी 10 सहस्र वर्षे पूर्ण, आयुष्य असे निश्चय. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह, घंटांतर थोर होते. ते महत्पुण्य निरसुनी सहज, 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्ट बहु. मग उभा टाकुनी वृत्तांत, कर जोडुनी स्तवन करीत. हे अपर्णधव हिमनग जामात, अपराध न कळता घडला हा. हे से नारदे सांगतात ते क्षणी, राये पायावरी घातली लोळणी. आणि सहस्त्र रुद्र करुनी, महोत्साह करीतसे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसुत, अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन, राये शतपद्म धन देऊन. तो शविला गुरु संपूर्ण, ऋषींसहित जाता झाला. हे भद्रसेना आख्यान जे पडती, त्यांसी होय आयुष्य संतती. त्यांसी काळन बाधे अंती, वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिलादन, एकदा पडता घडे पुण्य. केली असेल अभक्ष भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप व्रत तत्वता, भस्म होते श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, खंडांतरे दूर होती. यावरी कलियुगे निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांसह अनुष्ठान याची निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्मपुत्रासी राज्य देऊन. युवराज्य तारका लागून, देता झाला ते काही. मग प्रधाना समवेत राव जाना, जाता झाला तपोवना. शिवानुष्ठान रुद्राध्याना, करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित. विधी लोके वैकुंठी वास बहुत, स्वेच्छे करुनी राहिले. शेवटी शिवपदासी पाऊन, राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण, स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण, 11 रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यासी न बाधी ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीचे सर्वताही. येथे जो मानिल अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसवनी वांज झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणेजे. ते आपल्या ग्रहासी न आणावे, आपण ज्यांच्या सदनासी न जावे. ते त्याजावे जिवे भावे, जेवी सुशील हिंसक ग्रह. जो प्रत्यक्ष भक्षतो विष, जे मूर्ख वस्ती त्यांचे पंक्तीस. त्यांचे मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना.
असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत. हे न तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासे नित्य रुद्र तुल्य केल्याचे पुण्य.